धन्यवाद डीजे. आपण मेगा फायनलला इथे सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती इथे रक्षात्मक भूमिका. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एकेरी धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ होतोय. भूपेंद्र आणि तुषार ही जोडी मैदानामध्ये आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. तर गोलंदाजी मार्क वरती ज्याने कित्येक फलंदाजांचा विनाश केला नाव आहे अविनाश. बसवराज इथे गोलंदाजी मार्क वरती. दोन्हीच्या गोलंदाजांची शैली तशीच आहे सेम. इथे बसवराज आहे. पहिला चेंडू एकेरी धावेसाठी. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. चेंडू अडवताना फंबल आहे. क्षेत्ररक्षण बरोबर सजवलं परंतु इथे चुकी होते आणि चुकीला माफी नसेल. चेंडू होतोय फरार. इथे येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढचा चेंडू फुलटास. खराब चेंडू आणि त्यावरती रिझल्ट मात्र येतोय 9 प्लस षटकार. 7 धाव्यांचा बोनस. वाजवा. नवीन चेंडू द्या लगेच. आपण बॉल हरवला की लगेच शोधायला जायचंच नाही. आता काय व्हायचंय तो खर्च होऊ द्या. धन्यवाद डीजे. नवीन चेंडू आलेला आहे परंतु इथे मात्र बसवराजची जी सुरुवात आहे ना ही आतापर्यंतची सर्वात निराशाजनक सुरुवात आहे. फायनलचं प्रेशर घेतलंय की काय. पुढचा चेंडू. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू अलॉंग दी कार्पेट. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण होते. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. मगाच्या मॅच मध्ये तुषार अगदी पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता. इथे मात्र चांगली सुरुवात केली आहे तुषारने. फार हुशारीने केली आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू गोलंदाजाने आपलं चातुर्य दाखवलेलं आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय निर्धाव आहे. 14 धावा खर्च झाल्यात. त्यामध्ये एक बीमर नो होता. त्यावरती आलेला षटकार देखील आपण पाहिलाय. परंतु त्यानंतर कशा प्रकारे कमबॅक केलं जाईल. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा बीमर. इथे गोलंदाजाला गोलंदाजी करताच येणार नाही. या मॅच मध्ये त्याला गोलंदाजी करता येणार नाही. अख्ख्या मॅच मध्ये इथे गोलंदाजाला गोलंदाजी करताच येणार नाही. आता हा दंड आहे. धन्यवाद डीजे. अख्ख्या मॅचला गोलंदाजी करता येणार नाही. आता इथेच तरी गोलंदाजी थांबून टाकायची. आता पुढच्या वर्षीच. आता 264 दिवस 364 दिवस तसेच थांबायचं. जो शेवटचा दिवस येईल ना 365वा त्या दिवशी गोलंदाजी करायची. बरोबर 1 वर्षाने. 19 धावा आल्यात. आता इथे फार मोठी गपलत होणार आहे कारण प्रमुख गोलंदाजालाच गोलंदाजी करता येणार नाही. 3 षटका हाताळणार होता हा. इथे एक पण पूर्ण करून दिलं नाही. चुकी त्याचीच आहे आपली नाहीये. आता 3 षटकं कोणाला द्यायची ही फार मोठी चर्चा आहे. इथे खर्च करावा लागेल. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती. उरलेले काही चेंडू मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. नावात जीत आहे अभिजीत. बसवराज यांची केलेली चुकीची अशी गोलंदाजी. 2 बिमर हाताळले. चेंडू हातातूनच निसटले असेल. कोणी मुद्दामून करत नाही परंतु ती चुकी आहे. तिला माफी नाहीये. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. इथे मात्र चेंडू अजूनही वाईट बॉल आहे. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. पहिलं षटक अजूनही सुरू असताना आहेत. सुरुवातच इथे मात्र खराब झाली. संघाचे वाईस कॅप्टन इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. संघ काहीसा अडचणीत आलाय. इथे आता गोलंदाजांना जे उरलेले गोलंदाज आहेत त्यांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल.
इथे पहिला चेंडू तर वाईट बॉल हाताळला. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फ्री हिट कंटिन्यू आहे. उघडा डोळ्यांनी पहा नीट. इथे पुन्हा एकदा फुल टॉस. तू डाल डाल मैं मार मार. इथे पुन्हा एकदा तुषारच्या बॅट मधून येतो षटकार. 6 धावा. वाजवा वाजवा. धन्यवाद डीजे. आलाय आलाय मॅच बॉल आलाय का बघा. मॅच बॉल आलाय. 5 चेंडूंमध्ये 26 धावा इथे खर्च झाल्यात. फार खर्च वाढवलाय. फायनल साठीचा खर्च साबूत ठेवला होता वाटतं. इथे खर्च वाढलेला आहे. 26 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. इथे मात्र रक्षात्मक भूमिका घेतली. ठाऊक आहे धावा आल्यात. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्लेच्या षटकामधील सर्वात मोठी धावसंख्या आतापर्यंतची या षटकातली. 26 धाव्यांचं भलमोठं पॅकेज इथे देण्यात आलंय. पॅकेजच आहे ते. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. या मॅच मध्ये, परंतु ही फायनलच मॅच आहे. शेवटची मॅच आहे आणि शेवटच्या क्षणी झालेली चूक कधीही धोकादायक. इथे चिंतेचं वातावरण आहे, परंतु हरकत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्यात, परंतु या संघाकडे अजूनही दिग्गज गोलंदाज आहेत. कमबॅक करण्याची ताकद आहे. समोर आपण पाहतोय फलंदाज. इथे शॉर्ट आर्म पुल. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग अ वाव. फटका इथे सजवलाय. षटकार 6 धाव्यांसाठी. धन्यवाद डीजे. चेक आलेले आहेत फायनलचे. फायनलचे चेक आले ते काय खरंच आलेत. बघू इकडे दाखवा जरा. असे फिरवा ना. 10,000 रुपयांचं पारितोषिक आणि किती आहे? 7,000चं. पुन्हा एकदा षटकार आहे. पुन्हा एकदा षटकार. आज काय खरं नाही. पुढे ठेवा, पुढेच ठेवा. खाली 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 उभे करून ठेवा. दोन्ही बाजूला ठेवा आणि मध्ये जो पहिला नंबरचा आहे तो मधोमध ठेवा. हा मग महाराष्ट्रभर समालोचन करत असताना लाख लाख रुपयांच्या स्पर्धा मी आयोजन केलेल्या पाहिल्यात. तब्बल 5 लाख 10 लाखापर्यंत पहिलं क्रमांकाचं पारितोषिक असतं, परंतु एवढी मजा नसते. ही लाख मोलाची स्पर्धा आहे. मोल फार महत्वाचं आहे. पैशांचं काही काम नाही इथे. इथे 10,000 असू द्या, 5,000 असू द्या, 2,000 असू द्या, त्याला इथे जास्त किंमत नाहीये. इथे ज्याला खेळायला संधी मिळाली आहे ना, त्याने लाखापेक्षा जास्त इथे मनं जिंकलेली आहेत. आयोजकांचं त्याबद्दल कौतुक आहे. धावसंख्या आपण इथे पाहतोय 38 धावा. तुषार आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहे. आताची एकच धाव आहे. लेफ्टी येतो तुषार आहे आणि रायटी येते भूपेंद्र सर आहेत, संघाचे संघनायक आहेत. किती धावा झाल्यात? 39. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 39 धावा तर झाल्यात. मला असं वाटतं की ही धावसंख्या 100 पार जाते की काय, कारण कडवं आव्हान इथे दिलेलं आहे. कारण पहिल्याच षटकामध्ये आलेल्या 26 धावा, त्यानंतर इथे भूपेंद्र सरन इथे झेल हातातून निसटलाय. धावबाची शक्यता. इथे फलंदाज धावबाद आहे. काय गरज होती? इथे फलंदाज धावबाद झालाय. गरज होती का?
धन्यवाद डीजे. एक धाव घेण्याचा जो प्रयत्न केला, एकतर जीवदान मिळालं होतं आणि एवढी चांगली फलंदाजी सुरू असताना एका धावेची काय गरज. या फलंदाजाने उतुंग 3 षटकार खिचून काढलेत, ताकद आहे त्याच्याकडे, परंतु धावेंसाठी केलेला इथे प्रयत्न आहे. हायवेला जात असताना आपण फक्त बोर्डावरती वाचतो, अतिघाई संकटात नाही, मनाचा वेग उत्तम वेग. मग इथे मैदानामध्ये आल्यानंतर तो विचार का नाही येत. इथे मनाचा वेग उत्तम वेग असतो. इथे धाव घेण्याची गरजच नव्हती. इथे धावबाद आहेत. पहिला फलंदाज इथे धावबाद झालाय. पुढचा चेंडू इथे हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. परफेक्ट गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय. इथे चेंडू थांबणारच नाही. चेंडू सीमारेषा पार आहे. चौकार 4 धावेंसाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 43 धावा, 43 रन्स, 43 धावा झाल्या. अंक 2चा खेळ इथे संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर चिंचवड संघाची धावसंख्या होते. एक फलंदाज बाद, 43 धावा. 12 बॉलामध्ये 43 झाल्यात. एक फलंदाज बाद झालाय, तो देखील दुर्दैवीरित्या. ते कुठल्याही फलंदाजाच्या खात्यामध्ये विकेटच नाहीये. ते स्वतःहून बाद झालेत, त्यांना कोणीच बाद केलेलं नाही. इथे षटक क्रमांक 3 ची सुरुवात. उद्धव गोलंदाजी मार्कवरती. इथे आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा झेल सुटलाय. आता मागाशी आपण कॉर्पोरेट संघाला बोललो की एवढे झेल सोडलेत तुम्ही म्हणून धावा खर्च झाल्या. इथे यष्टनच्या मागे 2 झेल सुटलेत. ते मगाशी धावबाद झाले म्हणून कोणी लक्ष दिलं नाही, परंतु इथे आता झेल ज्यांचा सोडलाय ते प्रमोद सर आहेत. मी तुम्हाला मागाशी सांगितलं, या स्पर्धेतील जुनं जाणतं क्रिकेटचं विद्यापीठ आहे, नाव प्रमोद सर आहे. इथे वाटत काय गोलंदाजी आहे. कठीण प्रश्न विचारला इथे गोलंदाजाने. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतूनची चेंडूने उसळी घेतली. आता खेळपट्टीने साथ दिली का गोलंदाजाकडे ते कौशल्य आहे, परंतु चेंडू इथे डॉट बॉल आहे. इथे उसळी घेतली, चेहऱ्यावरती चेंडू येत होता. परफ्यूम डिलिव्हरीचा वापर इथे होता. अगदी त्या नवीन चेंडूचा वास देखील फलंदाजाला आला असेल, इतका जवळ चेंडू आला होता चेहऱ्याच्या. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने विनायक आहे, याच्याकडून चुकी होत नाहीये. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 44, 44, 44, 44 धावा झाल्यात. हे तिसरं षटक आहे. 8 षटकांची मॅच आहे. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती इथे चेंडू आदळतोय. एक धाव मिळेल. पंचांचा इशारा. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 45. धावसंख्या तर योग्य आहे. इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, हेड ऑफिस संघाला कमबॅक करणं फार गरजेचं आहे. अन्यथा हे जे दोन्ही फलंदाज आहेत ना, धावांचा हिमालय पर्वत उभा करतील. नुसता डोंगर बोलून चालणार नाही, हिमालय पर्वत. आणि तिथे जाणं फार अवघड होऊन जाईल. जास्त तोपर्यंत थंडी वाजून येईल. पुढचा चेंडू. इथे मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 46 धावा. बघा फायनलचं हे प्रेशर आहे, दोन्ही संघांवरती आहे. काय करावं काही कळत नाहीये. तुषारने मात्र प्रेशर इथे रिलीफ केलं होतं, परंतु अति तिथे बाती झाली. फलंदाज धावबाद झाला. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा झेल निसटलाय. इथे मात्र आपण पाहतोय इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. चांगलं षटक इथे उद्धव यांचं आपण पाहतोय. फक्त 3 धावा खर्च केल्यात उद्धव यांनी, फक्त 3 धावा.
नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतो अविनाश. थोडस पटपट खेळा. पंचांना विचारल्याशिवाय तुम्ही पाणी घेऊन जाऊ नका. एकतर तुम्ही जाताय तुमच्याच खेळाडूंना पाणी घेऊन जाताय. पंचांना तुम्ही पाणी विचारत नाही आणि त्यांना न विचारता तुम्ही पाणी घेऊन जाताय, मग तुम्हाला दंडच आहे. स्वतःसाठी काम नाही करायचं. चला आपण मॅचकडे वळूयात. इथे षटक क्रमांक 4चा खेळ चौथ्या षटकाला इथे सुरुवात होईल. स्ट्राईकला आपण इथे पाहतोय प्रमोद सर आहेत. अविनाशाचा पुढचा चेंडू. इथे मिस टाइम स्ट्रोक. विनायक चेंडू खाली आहे. इथे झेल सोडणारच नाहीये. प्रमोद इथे बाद. दुसरा बॅटर इथे तंबूच्या आश्रयाला. वाजवा डीजे. थोडासा आवाज वाढवला तरी चालेल. आता 4च्या पुढे आपल्याला सवलत आहे. एकदम पण वाढू नका. हा एवढा बस. धन्यवाद डीजे. इथे मात्र प्रमोद सरांची बॅट या मॅच मध्ये मात्र आपल्याला चालताना पाहायला मिळाली नाही. इथे अतिघाई केली. पहिल्यांदाच हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि ते प्रेशर देखील असेल मनामध्ये की आता पुढचा संघ इतका तुल्यबळ आहे, इतका मातब्बर आहे. भल्या भल्या संघांना नमून तो फायनल मध्ये आलेला आहे. आणि हेड ऑफिस संघ जर आपण पाहिलं तर सातत्याने बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ आहे. त्यामुळे त्यांना या सिच्युएशन मध्ये कसं खेळायचंय, कसं पलटवार करायचंय हे ठाऊक आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय संतोष. इथे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. अविनाश याने मात्र इथे चांगलं कमबॅक करून दिलंय. बसवराजने केलेली चुकी, एक चुकी किती महागात ठरू शकते. चुकीच झाली, त्या चुकीला माफी नाहीये. कारण एक गोलंदाज 3 षटकं हाताळणारा बंद केलाय स्वतःच्याच हाताने. पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उजयष्टीच्या बाहेर. इथे वाईट बॉलचा कॉल आहे. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 47. बघा हे चौथं षटक सुरू आहे. 47 धावा झाल्यात. धावसंख्या तर योग्य आहे. विकेटवरती थांबून धावसंख्या उभी करणं हे फार गरजेचं आहे. परंतु गोलंदाज ते सहजासहजी करू देणार नाही. आता इथे पलटवाराला सुरुवात झाली. ते पुन्हा एकदा वाईड आहे की नो? नो बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेरच चेंडू हाताळला. आज चुकांवरती चुका आहेत. चुकीला माफी नाहीये. नो बॉल म्हणजे इथे पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. उघडा डोळ्याने पहा नीट. अजूनही वाईड बॉल आहे. अवांतर धावेंची हॅट्रिक. आपण चौकार हॅट्रिक बघितलेली आहे, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक. इथे अवांतर धावेंची पण हॅट्रिक होऊ शकते. हे चित्र आपल्या समोर आहे. वाईट वाईट वाईट. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे फलंदाजाला धोका नाहीये. इथे कळलं नसेल, मी सांगितलं. त्यांच्या अतिरिक्त खेळाडूंनी इथे टाळ्या वाजवल्या. फलंदाज बाद झाला, परंतु सांगितलं थांबा, जल्लोष लगेच चांगला नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं मनाचा वेग उत्तम वेग. इथे मात्र अजूनही संघाचा संघनायक मैदानामध्ये तयार आहे फलंदाजीसाठी. ते धावसंख्या 50 धावा झाल्यात. वाह, सॉलिड इन डिफेन्स. सेम राहुल द्रविडची कॉपी. चेंडू जेवढा जोरात आला तेवढ्याच वेगाने तिथे दाबून टाकून दिला. अजिबात त्याला चान्सच दिला नाही. 50 धावा झाल्यात. हे चौथं षटक सुरू आहे चिंचवड संघाचं. धावसंख्या तर उभी झालेली आहे. काही फलंदाज बाद झालेत, परंतु तिथे देखील चिंतेचं वातावरण आहे, कारण दोन्ही चांगले फलंदाज बाद झालेत. पुढचा चेंडू. इथे मात्र बदला तिथे केलाय. चेंडू हलक्या हाताने कट केलाय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. इथे 2 धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. धावसंख्या आपण पाहतोय 52 धावा. चौथं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचा चेंडू असेल. 52 धावा झाल्यात. अजूनही या षटकानंतर 4 षटकं शिल्लक आहेत. निम्म्या धावा तर 4 षटकामध्ये आलेल्या आहेत. इथे परफेक्ट गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. 4 धावा. फिल्डिंग काय लावली? 2च, इकडे 3. कव्हर्स लावलाय, पॉइंट लावलाय, लॉंग ऑफ लावलाय.
धन्यवाद डीजे. पाणी 4 ओव्हरमध्येच घ्या, पण लवकर घ्या, कारण दुसऱ्या डावामध्ये अंधार पडेल. आपण लवकर लवकर खेळा त्यासाठीच सांगतोय, आणि 8 ओव्हरची मॅच त्यासाठीच घेतली. अंधारामध्ये फलंदाजी होणार नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जरासं डोकं वापरा, कारण एकदा जर का सूर्यनारायण या विकेटवरून या मैदानामधून गेले ना, की तुम्ही कितीही बॉल मारायचा प्रयत्न करा, मैदानाच्या बाहेर जाणार नाही. आत्ताच तुम्हाला ही हिंट देऊन ठेवतो, कारण मैदानामध्ये जे सूर्यकिरण आहेत त्यामुळे खेळपट्टीवरती जे आपण पाहतो ना, जी खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक असते, सूर्यनारायण एकदा अस्ताला गेले ना की तुम्ही व्यस्त व्हाल धावा जमा करण्यामध्ये. मग तुम्हाला कळेल की धावा इथे का पूर्ण होत नाहीये. वातावरण बदलून जातं. 3 सत्र असतात, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. सकाळी गोलंदाज, दुपारी फलंदाज, संध्याकाळी परत गोलंदाज. त्यामुळे थोडासा विचार करा. मी सगळ्यांना सांगून ठेवतो काय काय करायचंय. पुढे तुम्हाला भावी आयुष्यामध्ये, भावी नाही क्रिकेटच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. भावी आयुष्यामध्ये काय उपयोग नाही क्रिकेटचा. घरातलाही ओरडा पडतो. क्रिकेट म्हटलं की घरात पहिला नकार असतो. आज काही महिला आहेत, परंतु त्या विनंतीला मान देऊन आलेल्या नाहीत. त्यांना क्रिकेटशी काही घेणं देणं नाहीये, परंतु आपला संघ खेळतोय, पाठीराखे म्हणून जायचंय म्हणून त्या आल्यात. त्यांच्या घरातला एखादा व्यक्ती क्रिकेट खेळत असू द्या, बघा त्याला पाठीराखे येतात का? नाही येणार. ते म्हणतील ते क्रिकेट बंद करा, आमच्याबरोबर फिरायला चला. परंतु आता ती वेळ नाहीये. इथे धावसंख्या आपण पाहतोय 56, अब तक 56. पुढचा चेंडू उद्धव यांचा. इथे चांगला चेंडू हाताळला, परंतु इथे कुठल्याही प्रकारचा धोका फलंदाजाला नसेल. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. बॅटवरतून चेंडू पायावरती आदळला आणि तिथे आपण पाहतोय 1च धाव मिळेल. 57 धावा. इथे 5वं षटक सुरू आहे. अजूनही कमबॅक करण्यासाठी संधी आहे. तर फलंदाजीमध्ये जरी आपण पाहिलं ना, तर भूपेंद्र शेवटपर्यंत जर टिकले तर 100 धावा इथे कोणी रोखू शकणार नाही, कारण तेवढी ताकद या फलंदाजाकडे. पुढचा चेंडू शफल होऊन अँगल बनून चेंडू खेळलाय. इथे चेंडू जाईल सीमारेषा पार. भूपेंद्र यांच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. इथे मात्र 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 61 धावा. भूपेंद्र यांच्या बॅटमधून चौकार येतोय. 61 धावा झाल्यात. पुढचा चेंडू उद्धव यांचा. इथे फुलटॉस. क्षेत्ररक्षण बदलला आणि चेंडू नको तोच हाताळला. इथे क्षेत्ररक्षणामध्ये फार मोठी चुकी होते. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 65 धावा. धावांचा रथ मात्र वेगाने इथे पळायला लागलाय. काय बघा, काय चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला ठाऊक आहे एलबीडब्ल्यू आउट नाही. झोपलं तरी कोणी काय बोलणार नाही. इथे काय फटका खेळलाय याची क्लिप तुम्हाला नंतर बघायला मिळेल. म्हणजे एखादा इंटरनॅशनल खेळाडू पण म्हणेल हा काय फटका आहे, याचं नाव काय द्यायचंय, झोप्या शॉट. परंतु इथे चेंडू निर्धाव आहे. हा, बुपे शॉट. आता प्रत्येकाचं काहीतरी वेगळं नाव असेल, हरकत नाही. क्रिकेट आहे आणि अनोखी शैली तर पाहायलाच मिळते. वा, इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणी इथे शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय, काहीसं बदललं जातं. इथे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 66 66. 5 षटकानंतर 66 आहे. आता ही गाडी पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.
14 चेंडू आतापर्यंत खेळले, 33 धाब्यांवरती ते नाबाद आहेत. अर्ध षटक नोंदवायला खऱ्या अर्थाने आता संधी निर्माण झालेली आहे, कारण 18 चेंडू शिल्लक आहेत आणि वैयक्तिक 50 धावा झाल्या म्हणजे संघाच्या देखील जवळपास 70 ते 80 धावा होतील. 70 नाही 80च धरा. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. फलंदाजाला देखील ठाऊक आहे या संघातील सर्वात प्रभावशाली गोलंदाज ज्याचं नाव अविनाश आहे तो गोलंदाजी मार्कवरती आहे, कारण बसवराजकडून चुकी झाली आहे त्यामुळे त्याला तर बंदी घातली आहे. इथे अविनाशच्या विरोधात चुकूनही चूक करता कामा नये. पुढचा चेंडू वाह. इथे आपण पाहतोय चेंडू बॅटच्या आतली कडा लेमन कट. इथे एका धावेसाठी आपण पाहतोय चेंडू मार्गस्थ होतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 67 धावा. 67 रन्स ऑन अ बोर्ड. जे जिंकलेत, जे फायनल मध्ये आहेत ते मैदानामध्ये खेळतायत आणि जे संघ मैदानाच्या बाहेर पडलेत म्हणजे स्पर्धेच्या बाहेर गेलेत ते या दोन्ही संघांना पाठीराखे म्हणून आलेले आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. विनायक तिथे तैनात आहे. या क्षेत्ररक्षकाने पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात चांगली कामगिरी केली आहे, सर्वात चांगली. बघा एकही चेंडू सोडलेला नाहीये, एकही झेल सोडलेला नाहीये. सांगायला एखादा तो देखील नाहीये. सोडला हा ठीक आहे, काय हरकत नाही. आपण तुमच्या चुकाला पोहतोय, तुम्हीच दाखवताय, मग ठीक आहे. इमानदार. इथे चेंडू फुलटॉस आहे. हे क्षेत्ररक्षण बरोबर सजवलं. आता तिथे क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचंच होतं. म्हणजे उजव्या शैलीचा फलंदाज आहे. स्ट्रॉंग झोन जर आपण पाहिला ना तर ऑन साइड असतो, कारण आपले हात ज्या ठिकाणी मोकळे होणार आहेत तिथे फटका वेगवान असतो, तिथे क्षेत्ररक्षण जास्त सजवावं लागतं. मागाच्या षटकामध्ये काहीशी चुकी झाली होती. चूक सुधारली तरच तो माणूस. पुढचा चेंडू अविनाशाचा. इथे मात्र चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. वाईड बॉलचा कॉल आहे. धावसंख्या होते ती 70. 70 धावा तर झाल्यात. 1-2 टप्पे इथे गाठलेले आहेत. तिसरा टप्पा 80 ते 90 धावेंचा असेल आणि चौथा टप्पा 100 पार. 4च टप्प्यांमध्ये आपण मॅच खेळू. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. विनायक आहे तो घेतो. तुम्ही कसाही मारा तो घेणार आहे आणि झेल घेण्याची पद्धत पण वेगळी आहे बरं का. ही भारतामध्ये पद्धत नाही आहे अशी. हे विदेशातले खेळाडू असे झेल टिपतात उलट्या हाताने. ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, तुम्ही झेल घेण्याची पद्धत पण वेगवेगळी आहे बघा प्रत्येक ठिकाणची. भारतातले जे क्षेत्ररक्षक आहेत ना ते असे छातीवरती चेंडू घेतात सुटू नये म्हणून, आणि सर्वात ती जी पद्धत आहे तीच योग्य आहे. इथे फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मारुती. पुढचा चेंडू संतोषांचा, अविनाशांचा. इथे हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 6वं संपलंय. 6 षटकांमध्ये 70. 6-70. मागाशी 13चा करंट रन रेट होता, इथे आता 11चा आलाय. 2 धावा इथे कमी झाल्यात. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. आता गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा उद्धवच येणार, परंतु पुढचं षटक कोण टाकेल, कारण आता इथे नवीन गोलंदाजालाच आमंत्रित करावं लागेल. बघा एक चुकी किती महागात पडली. शेवटचं जे षटक आहे ना शेवटचं ते नेहमी निर्णायक असतं पहिल्या डावामधलं. धावसंख्या आपण पाहतो इथे 70 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद. 7वं षटक गोलंदाजी मार्कवरती उद्धव. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या गोलंदाजाकडे तो क्लास आहे. जे फुल्लर लाईनचे चेंडू वेगवान चेंडू हाताळले जातात, त्यामुळे बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साइडला खेळणं, मोठा प्रहार करणं हे जमत नाहीये. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 71 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक. लागला का चेंडू? नाही, ऑल इज वेल. नाव मारुती आहे, काय लागणार आहे चेंडू? चेंडूला लागला असेल
आपण फलंदाजाला विचारतच नाही, चेंडूला विचारलं लागला का, लागलाय. इथे मात्र एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 72 धावा. बघा आता सर्व आजच्या मॅच नंतर सर्व वर्षभर आपापल्या कामावरती रुजू होतील. या आठवणी तुम्ही जमा करून ठेवा. इथे चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅटवरतून ब्रश झालाय की कशा पद्धतीने मी क्षेत्ररक्षण केलं, कशा पद्धतीने मी बॅटिंग केली, कशा पद्धतीने मी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. वर्षभर या आठवणी तुम्हाला जपून ठेवायच्या आहेत पुढच्या वर्षापर्यंत. प्रत्येक वेळेस या ब्रांचचा माणूस त्या ब्रांचला गेला ना तर चर्चा फक्त तुमचीच झाली पाहिजे. कारण जो पहिल्या नंबरला येणार आहे त्याचीच चर्चा वर्षभर होणार. जो दुसऱ्या नंबरवरती असतो ना त्याची चर्चा होत नाही. चर्चा करण्यासाठी काहीतरी करावं लागतं. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आहे. ज्यांनी चांगली गोलंदाजी केली त्याची देखील चर्चा पूर्ण वर्षभर होईल. काय गोलंदाजी केली होती, काय फलंदाजी केली. आता जे बसवराजने जे कृत्य केलं, 2 बिमर टाकले, वर्षभर दोष आहे मॅचचा. कारण 2 बिमर आणि मोक्याच्या मॅच मध्ये केल्यात म्हणजे ती चुकी झाली. इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती 73 धावा. इथे चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 74 धावा. 74 धावांचा जो रथ वेगात वाहत होता ना, वेगात इथे वाढत होता, तो धावांचा रथ इथे रोखून ठेवण्याचं काम दोन्ही गोलंदाजांनी केलंय. एकाचं नाव उद्धव आहे आणि दुसऱ्याचं नाव अविनाश आहे. असं कुठेतरी वाटलं की 100 होतील, परंतु इथे 74 आतापर्यंत झाल्यात. इथे फुलटॉस वेगवान फटका होता आणि गॅप मध्ये गेलाय. चेंडू सीमारेषा पार. इथे येतो चौकार. 4 धावा भूपेंद्रच्या बॅट मधून. लास्ट ओव्हर. इथे आपण पाहतोय 7 षटकांचा खेळ संपलाय. 7 षटकांमध्ये 78 धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आता गोलंदाज कोण? कॅप्टन. शेवटी कर्णधाराला इथे यावंच लागलं. जबाबदारीच तेवढी मोठी आहे. एवढा मोठा डोलारा जर पेलायचा असेल तर खांदा पण तेवढा मजबूतच पाहिजे. इथे कॅप्टन आलेत, स्वतःच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे. समोर मारुती आहेत, नॉन स्ट्राईकला भूपेंद्र आहेत. भूपेंद्र 20 चेंडूमध्ये 41 धावेंवरती नाबाद आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. वाह, मारुती यांचा रोल आपण बघितलाय. इथे चौकार आहे, 1 धाव मिळणारच नाही. इथे अडवला गेला चेंडू. 3 धावा घेतल्या जातील. 3 धावा आहेत. 1 से भले 2, 2 से भले 3. साजबाज और ताज 3 धावा इथे पूर्ण केल्यात. 3 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली ती 81. आता भूपेंद्र सरांना वैयक्तिक 50 धावा पूर्ण करण्यासाठी 9 धावेंची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 5. आणि धावसंख्येला जर 90 पार न्यायचं असेल तर त्याला देखील 9 धावेंची गरज आहे. पाहूया पुढचा चेंडू. इथे खराब चेंडू आहे आणि इथे चौकार जाईल कारण क्षेत्ररक्षकच नाहीये. प्रेक्षकांना चेंडू बाहेरचा द्यावा लागेल. चौकार. 4 धावा. धावसंख्या होते ती 85. त्यामधल्या भूपेंद्र यांच्या बॅट मधून 45 धावा. 90 झाल्या तर भूपेंद्र सरांच्या देखील 50 धावा पूर्ण होतील. निम्म्या धावा तर एकटा फलंदाजानेच केल्यात. भूपेंद्र कॅप्टन असा असावा. समोर कॅप्टन आहे, कॅप्टन टू कॅप्टन आहे. दोन्ही कॅप्टन एकमेकांच्या विरोधात आहेत. इथे पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 2 धावेचा प्रयत्न केला जाईल का? थांबवलंय. पळायला हवं होतं. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 86. आता अर्धशतक पूर्ण होईल का याची गॅरंटी नाही, कारण अजूनही 3 चेंडू
आणि 4 धावेची गरज आहे, परंतु इथे नॉन स्ट्राईकला येऊन काही होणार नाहीये. इथे प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे बाजी मारतोय. इथे मात्र चेंडू पायावरती आदळलाय, धावाची शक्यता आहे. इथे मात्र फलंदाज काय आहे, लेग बाय स्वरूपाची धाव आहे. इथे यष्ट्यांना उडवण्या अगोदर ती क्षेत्ररक्षकाने गोलंदाजालाच उडवून टाकलं, फलंदाजालाच उडवून टाकलं. एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 87. पुन्हा एकदा संधी आली. शेवटचे 2 चेंडू आहेत. वैयक्तिक 50 धावा पूर्ण करण्यासाठी 4 धावेंची गरज आहे. काय होईल? आणि इथे चौकार आहे. बॅट टाकू शकता, वाजवा गाणं जोरात. ये होईना बात. काय बॅटिंग झाली इथे. धावसंख्या देखील 90 पार, 91 धावा. शेवटचा चेंडू इनिंगचा. सध्या हेड ऑफिसचा डगआउट शांत आहे, परंतु त्यांची बॅटिंग सुरू झाल्यानंतर त्यांच्याकडे पण भोग्यांचं एक अस्त्र आहे, ते बाहेर काढतील. इथे पुन्हा एकदा बिग हिट. हा शेवटचा चेंडू जो षटकार आला ना, हा निर्णायक ठरू शकतो. 97 झाल्यात, 98 जिंकायला आहेत. 10 धावा आहेत ना, 10 धावा शेवटला माग पडणार तुम्हाला. चिंचवड संघ चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच आपल्याला लगेच कव्हर करायची. इंद्रधनुषी रंगसा याहून जास्त व्हरायटी कुठं आठवाणी अगनारीची खोडच भारी, समाधानी ती होत नसे. परंपरा ही जपताना ग ट्रेंडिंगचा ही सोच असे. आजी आई काकू मावशी लेकीला ही चॉईस असे. हौस पुरवण्या आता सज्ज PNG अँड सन्स असे. पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड, ठेवा महाराष्ट्राचा 1832 पासून. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड, 1832 पासून. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड, 1832 पासून.
पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. सवाल माझा ऐकू सांगते कान देऊनी ऐक जरा जबाब देण्या सज्ज हो रे तू ऐकणारीचा प्रश्न खरा ऐका अहो चौकामध्ये रस्ते चार इंद्रधनुषी रंगसा याहून जास्त व्हरायटी कुठं आठवा आणि अगं नारीची खोडच भारी समाधानी ती होत नसे परंपरा ही जपताना ग ट्रेंडिंगचा ही सोच असे आजी आई काकू मावशी लेकीला ही चॉईस असे हौस पुरवण्या आता सज्ज पीएनजी अँड सन्स असे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड ठेवा महाराष्ट्राचा 1832 पासून. स्वप्न मनाचे हृदयाशी साधत असताना श्रीकांत काका कुबेर, सतीश काका कुबेर, अजित काका गाडगीळ, अमितजी मोडक सर, त्याचबरोबर विवेकजी जोशी सर, समीरजी परांजपे सर, प्रदीप वाडेकर सर, राजेश सोनी सर, त्याचबरोबर स्मिता मुधोळकर मॅम आणि त्याचबरोबर पुष्पलता नाईक मॅम, हे सर्वच मान्यवर इथे उपस्थित आहेत. ज्यांची नावं माझ्यापर्यंत पोहोचलीत त्यांचं सर्वांचंच मनपूर्वक असे आभार आहेत. इथे दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू फुल्लर लेनचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. उजव्या एसटीच्या लगत टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळणं इथे म्हणावं तसं सोपं नाहीये. ताबेंचा पाठलाग करत असताना इथे फलंदाजांना फार विचारपूर्वक फलंदाजी करावी लागते. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये झेल होईल का? इथे झेल टिपलाय. बड़ी मछली जाल में लेनी होगी हर हाल में. पहिलाच फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरतोय. फलंदाज इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतो. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय बसवराज. हे नाव चर्चेतच आहे कारण आपण पाहिल्यानंतर गोलंदाजीमध्ये तो अयशस्वी ठरला परंतु फलंदाजी एक प्रमुख अस्त्र याच्याकडे आणि आता ते खेळावंच लागेल. दोन्ही भावंडच मैदानामध्ये आहेत. मार्क व स्टीव्हची जोडी मैदानामध्ये आहे तर गोलंदाजी मार्क वरती तुषार फार हुशार आहे. वा, गोलंदाजी मिळाली नाही. इथे फलंदाजी मध्ये मी कारनामा करून दाखवेल. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. वाजवा गाणं जरा जोरात वाजवा. जरा जोरात वाजवा, जास्त नको. कंप्लेंट होईल असं नको. धन्यवाद डीजे. इथे मात्र बसवराजच्या बॅटमधून एक षटकार येतोय. धावसंख्येचा शुभारंभ श्री गणेशा. सुरुवात इथे केली जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू कट केला. इथे क्षेत्ररक्षकाची गडबड, गोंधळ. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार डीजे. धन्यवाद. धावसंख्या होते ती 10 धावा. पुढचा चेंडू इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे विकेटवरती देखील थांबायचंय. धावा देखील बनवायच्यात. संयम देखील ठेवायचा आहे. आक्रमण देखील चढवायचंय. दुविधे भूमिकेमध्ये इथे फलंदाजांना कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाजांकडे आता प्लस पॉइंट आहे.
पुढचा चेंडू. इथे कलात्मक फटका आहे. इकडचा चेंडू तिकडे, जशा येतील तशा धावा घ्यायच्यात, परंतु एवढ्या रिस्क घेऊन चालणार नाही. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे नेल्सन धावसंख्या आहे. एक षटक पूर्ण, 11 धावा, एक फलंदाज बाद. 1-1-1-1 4 एक्के आलेत. 4 हा, 1 ओव्हर 1 विकेट 11 रन्स. 1-1-1-1. आता षटक क्रमांक 2 संघाचा संघनायक भूपेंद्र सर आलेले आहेत. सध्या या नावाची चर्चा या मॅच मध्ये नाही तर या सिरीज मध्ये आहे, कारण मॅन ऑफ दी सिरीजच्या उंबरठ्यावरती आहेत ते. मॅन ऑफ दी सिरीज म्हणजे सर्वोत्तम खेळाडू या लिस्ट मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. परंतु अजूनही त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे जो स्ट्राईकला आहे, नाव बसवराज आहे. पुढचा चेंडू इथे मात्र कट केलाय. कट इथे सक्सेसफुल आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढलाय कव्हर रिजन मध्ये. चौकार 4 धावेंसाठी विजय. धन्यवाद डीजे. आता लोकांना समजतील हीच गाणी वाजवा, विदेशातली गाणीच नको. आपलं एखादं मराठी चांगलं आहे, जय महाराष्ट्र जय श्रीराम लावलं तरी चालेल. इथे 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 15. इथे मात्र चेंडू अलॉंग दी कार्पेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव मिळेल. एका धावेवरती इथे समाधान आहे. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या होते 1 फलंदाज बाद 16. दुसरं षटक इथे सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती 1. एका बाजूने भूपेंद्र तर आपण पाहतोय गोलंदाजी करतायत, तर स्ट्राईकला विनायक आणि बसवराज ही जोडी मैदानामध्ये. पुढचा चेंडू विनायकसाठी समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल होता. इथे चुकीला माफी नाहीये, झेल निसटलाय. काय कल्ला तर होणारच. आपले फेटे आणि ते हे गुड आहेत, भोंगे गुड आहेत. भोंगे नाही आणले, थोडासा खर्च करायचा इथे. हा मुद्दा पाहिजेच ना, बोलताना मुद्दा पाहिजे, त्याच्याशिवाय बोलता येत नाही. मुद्देसूर बोलावं लागतं. इथे मात्र आपण पाहतो 1 धावच मिळेल. जीवदान मिळालंय विनायकला. पाहूया त्याचा फायदा घेतला जाईल का. पुढचा चेंडू बसवराजसाठी. इथे पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र तो प्रयत्न फसतोय. चेंडू डॉट बॉल आहे. 17 आहे. 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. तो कोणालाही असू शकतो, असं काही सांगता येत नाही. 17 म्हणजे मोजक्याच खेळाडूला खतरा आहे, ते कोणालाही असू शकतो. येणारा काळ आपल्याला सांगून जाईल खतरा कोणाला होता. इथे गोलंदाजालाच खतरा आहे. चेंडू इथे पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फरार. इथे येतोय चौकार 4 धावा. हा धावसंख्या होते ती 21 धावा. चांगली सुरुवात केली आहे बसवराज याने देखील. पुढचा चेंडू इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय. चेंडू डॉट बॉल आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 झाल्यात. 36 मध्ये 77 धावा करायच्यात. 36 बॉल 77, दुप्पट पेक्षा काही जास्त केल्या नाही तरी चालतील. अवांतर धावा मिळतात. 72 होतील. 5 धावा अवांतर तर कसेही मिळतात. त्यामुळे 12चा रन रेट आहे अजून रिक्वायर्ड. बरोबर आहे ना, जवळपास 12चा रन रेट आहे. 6 मध्ये 12, तुम्हाला 6 षटक तसेच करायचे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज. नाव तुषार आहे परंतु फार हुशार आहे. हुशारीने गोलंदाजी करतोय. फलंदाजी देखील केली होती, परंतु आज पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला. दुसऱ्या मॅच मध्ये म्हणजे फायनल मध्ये चांगली सुरुवात केली,
परंतु आज नशीब खराब आहे, धावबाद झाला. इथे विनायकला मिळालेलं जीवदान, जीवदानाचा घेतलाय फायदा. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. वाजवा. धन्यवाद डीजे. गेल्या सोमवारी हीच गाणी आपण ऐकलेली आहेत आणि आपण एन्जॉय इथेच केलेला आहे. 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 27. पुढचा चेंडू विनायक साठी. पुन्हा एकदा शॉट अंपुल. इथे क्षेत्ररक्षक फार दूर. इथे चेंडू जाईल एक टप्पा घेत. चौकार. 4 धावा. धन्यवाद. कॅच सोडल्यानंतर एक षटकार आणि एक चौकार म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या जखमीवरती मीठ चोळायचं काम विनायक करतोय. धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिगिट. कॅच सोडला मग हा घ्या बंगाली रसगुल्ला. षटकार. 6 धावा. वाजवा गाणं जोरात. हा आता रामजी की सवारीच आहे. भारताचं भविष्य आपल्याला क्षेत्ररक्षण किंवा इथे प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतंय. हे काय भारताचं भविष्य आहे. कदाचित हा IPL मध्ये देखील खेळेल. वा. शीश झुकाओ. टक टक. रामजी की. चेंडू आहे का ना? तर जुना चेंडू द्या लगेच. चला जुना द्या. जुना 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 नवीन नाही. हा जुना आहे का बघा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. त्या चेंडूवरती 2 षटकार 1 चौकार आलाय. तुम्ही एक काम करा. बाउंड्री लाईनला थांबा सगळेजण आणि तो चेंडू आणा. परत मिळणार नाही असा चेंडू. जागेवरती बसू नका. चेंडू आणायला तुम्हीच पळा. थोडंसं आयोजकांना सहकार्य होईल. आला तुम्ही सांगा ना त्यांना जायला. तुम्हाला जायला लागेल नाही तर. इथे आपण पाहतोय षटकारानंतर षटकार. षटकारानंतर चौकार. इथे धावसंख्या 37. षटकार चौकार षटकार. आता चौकार येईल का? इथे मात्र कट केलाय. चौकार. काय बात आहे. वाजवा रामजी की सवारी. हा होऊ द्या खर्च. मगाशी व्यासपीठावरती जे मान्यवर होते ते खऱ्या अर्थाने कॉर्पोरेट संघाला फार मोठा पाठिंबा देत होते, परंतु त्यांचा पाठिंबा काहीतरी कमी पडला. आता इथे हेड ऑफिस हा संघ इथे फलंदाजी अप्रतिम करतोय. सर्व मान्यवरांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य. हा असं असतं ना. पाठिंबा कोणाला तरी द्यावा लागतो. इथे वाईड बॉल आहे. खर्चात अजून एक भर. किती आले त्या षटकामध्ये आतापर्यंत? 21 आलेत. पहिलं षटक 26 धाव्यांचं होतं ना, ते षटक इथे पूर्ण होत आहे. टिक फॉर टॅक. आणि नाव विनायक आहे. आज गणपतीचा दिवस आहे. मी सकाळपासून सांगतोय. 2-4 मोदक यांनी मला वाटतं इथे जेवणामध्ये खाल्लेले दिसत आहेत. द्यायचेत. आज चंद्र मैदानामध्येच आहे. भारताचं भविष्य सराव करताना. इथे फुलटॉस. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच आहे. क्षेत्ररक्षकाला डिस्टर्ब करू नका. सुमित सर. सुमित सर. सुमित सर. ओ सुमित सर. 75% क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला फक्त डिस्टर्ब करू नका. नाही ना तुम्ही त्यांच्या मागे पळत होतात. हा ठीक आहे ठीक आहे. जल्लोष करा हरकत नाही, परंतु डिस्टर्ब करू नका. धावसंख्या आपण पाहतो इथे 43. इथे मात्र चेंडू हलक्या हाताने. इथे धाववाची संधी आहे परंतु फेकी उशिराने आले. षटक संपलाय का? या षटकामध्ये 22 धावा आल्यात. 22. आता मॅचचं समीकरण 30 चेंडू आणि 55 धावेंची गरज आहे. 30 बॉल 55. आता रन रेट काय? जवळपास 11चा आहे. बरोबर 11 धावा करायच्यात. मगाशी 12 आता 11. आता खरी मजा आहे कारण गोलंदाज हुशार आहे.
आता फलंदाज कसे प्रकारे इथे प्रहार करतात ते बघायचं. हा काय काय नाही, गोलंदाज आहेत. काय नाही इथे आहेत नाही का. 30 मध्ये 55. स्ट्राईकला विनायक, गोलंदाजी मार्क वरती प्रमोद सर. लेट्स प्ले. इथे चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. वाजवा गाणं त्यांच्यासाठी एखादं. हा वाजवा असंच काहीतरी, उडत्या चालीवरची गाणी वाजवा. धन्यवाद डीजे. रन रेट 10 वरती झाला डायरेक्ट. बघा आम्ही ज्यावेळेस व्यावसायिक क्रिकेट खेळतो ना त्यावेळेस काय असतं, अशा ज्यावेळेस धावा चालू होतात त्यावेळेस आम्ही आमच्या जागा बदलतो किंवा काहीतरी करतो, तोडगा करतो. इथे आता तोडगा होईल का? कारण इथे जे उभे होते ना ते बसले, जे बसले होते ते उभे राहिलेत, जे चालत होते ते पळायला लागले, जे पळत होते ते साईडला एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेत. कारण मॅच एवढी रंगतदार आहे. इथे आपण पाहतोय धावसंख्येत वाढ होते. पुन्हा एकदा चेंडू इथे चौकार. काय खरं नाही विनायकचं. वा वा क्या बात आहे. डीजेंनी तर आनंद आणि सगळं वातावरण बदलून टाकलं इथे. श्रीराम और जानकी. इथे विनायकची चर्चा तर होते. काय बॅटिंग केली आहे. 53 धावा झाल्यात. विनायक याच्या बॅट मधून 8 चेंडूंमध्ये 32 धावा झाल्यात. काय बॅटिंग केली आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 4 धावा. 8 चौक 32. पुढचा चेंडू. वाह. आता काही करा, इथे त्याला थांबू शकणार नाहीये. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब होतं. 2 धावा घेतल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने वाढली जाते. 55 धावा झाल्यात. 55 धावा. गणपती बाप्पा मोरया नाही, विनायक आणि विनायक मोरया. विनायकचे पप्पा मोरया करा. आता इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती 55. इथे मात्र फार वेळानंतर निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजी करणारा डगआउट का शांत आहे. तुम्ही पण चेअरअप करा, त्याशिवाय गोलंदाजी इथे होणार नाही. तुम्ही प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी ओरडलं पाहिजे. प्रतिस्पर्धी संघाला जर का हरवायचं असेल ना तर हा जल्लोष करावाच लागतो, अन्यथा काही होत नाही. पुढचा चेंडू. इथे मिस्टाईम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच आहे. झेल होईल का. इथे पकडलाय झेल. फलंदाज बाद. विनायक इथे बाद होतो आणि झेल कोणी घेतला. सचिनने. पहिला सोडला, दुसरा जर सोडला असता ना मग काय खरं नव्हतं. आज घरावरती लाइटिंगच होती. नशीब तो झेल टिपला, नाही तर काय खरं नव्हतं. इथे प्रमोद सरांनी मात्र इथे यश मिळून दिलंय. नवीन बॅटर अविनाश. इथे पुन्हा एकदा चेंडू त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातोय. आता चुकी होणार नाही. आता चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. इथे एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ते अब तक 56. 4 ओव्हरमध्ये 56 झाल्यात. 4 ओव्हरमध्ये 42 करायच्यात. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी
पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. स्वप्न 24 मध्ये 42. उलट सुलट आकडेत बघा. 2वर 4, 4वर 2. अखूट टप्प्याचा चेंडू मिस्टाईम स्ट्रोक आहे. क्षेत्राच्या दूरवरती झेल इथे घेण्याचा प्रयत्नही नाहीये. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 40 धावेंची अजूनही गरज आहे. 23 चेंडू आणि 40 धावा. पैसा वसूल मॅच झाली. फायनल व्हावी तर अशी. एवढा पैसा खर्च केलाय. बाल्कनीतल्या तिकीट फुल गेल्यात. पैसे वायाला कसे जातील. आणि स्टॉल मध्ये देखील खुर्च्या बाहेर आल्यात. पार एवढं पब्लिक आलं आज. वा, इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू डीप मध्ये आहे. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. थोडासा फंबल. 2 धावा वेगात पूर्ण आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या 60. इथे मॅचला रंगत आणण्याचं काम केलंय. 22 मध्ये 38. 22 बॉल 38. 22 चेंडू आणि 38 धावा. पुढचा चेंडू अविनाश यांच्यासाठी. पुन्हा एकदा इनसाइड. इथे गॅप मध्ये चेंडू आहे. क्रिकेटचं सौंदर्य. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. वाजवा. इथे मात्र आपण पाहतोय चांगली फटकेबाजी आहे. परंतु गोलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल या फलंदाजांना रोखण्यासाठी. अन्यथा फलंदाज सुसाट फॉर्म मध्ये आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 64 आहे. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे झेल टिपलाय. फलंदाज बाद आहे. मारुती यांनी टिपलाय झेल. वाजवा ना, गाणं वाजवा. क्या बात है सर, तुमच्यासाठी गाणं आहे. हा, जय जय हानू. इथे मारुती बोलू आपण. क्या बात है मारुती. उद्धव का नवीन बॅटर इथे येतात ते उद्धव. ही जी पडझड आहे ना, ही देखील फार महत्वाची होती. कारण इथे विकेट वरती थांबावं लागेल. धावा आहेत, आल्यात. पहिल्या 3 चेंडू मध्ये 8 आल्यात. 10च करायच्या होत्या. गडबड झाली, गोंधळ उडाला. फलंदाज बाद देखील झाला. इथे आपण पाहतोय अजूनही 20 चेंडू आणि 34 धावेंची गरज आहे. 20 बॉल 34. बघा डिस्टन्स किती होतं आणि किती वरती आलंय. 20 चेंडू आणि 34 धावेंची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतो उद्धव. आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजी मध्ये आपण पाहिलेली आहे उद्धव यांची. आता फलंदाजी करायची आहे. दुसऱ्या बाजूला आपण भूपेंद्र यांची गोलंदाजी पाहतोय. फलंदाजी अप्रतिम झाली आहे. गोलंदाजी मध्ये देखील एक यश आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय उजव्या इष्टीच्याच अगदी वाईड यॉर्कर करण्याचा जो प्रयत्न आहे त्यामध्ये यश मिळत आहे. चेंडू डॉट बॉल आहे. अजूनही एका बाजूला आपण पाहतोय बसवराज आहे. तो अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये भूपेंद्र सर होते त्याप्रमाणे इथे बसवराज आहे. पुढचा चेंडू उद्धवसाठी. इथे हा चेंडू सीमारेषा पार आहे. चौकार. 18 चेंडू आणि 30 धावेंची गरज. वाजवा. थोडंसं पटपट पटपट खेळा. सूर्यनारायण त्यांचं काम संपून आरामाला चाललेत. आपलं काम अजून बाकी आहे. 18 चेंडू आणि त्यानंतर बक्षीस समारंभाचं काम आहे.
इथे गोलंदाजी मार्क वरती एक उंचपुरा गोलंदाज आहे. नाव काय? अमर. अमर इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. उंचपुरा गोलंदाज आहे. डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय बसवराज आहे. पहिला चेंडू कट इथे सक्सेसफुल आहे. इथे पहिल्या चेंडूवरती अमलवरती आक्रमण आहे. चौकार आहे. 4 धावा आहेत. हा धन्यवाद डीजे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार येतो. धावसंख्या होते ती 72. 3 फलंदाज बाद 72. बसवराज मात्र इथे चांगली फलंदाजी करतोय. आपण पाहतोय मैदानाच्या अगदी काना कोपऱ्यावरती क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात आहे. इथे मात्र चेंडू ऑन साइडला खेळलाय आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. फेकी फार उशिराने होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 74. पुढचा चेंडू इथे खराब चेंडू होता. खराब. आणि त्या दरम्यान वाईड बॉलचा कॉल देखील आहे. काय बघा त्या फलंदाजाला काही दुखापत झाली आहे का? स्प्रे घ्या. एकानीच जा. आता काही हातात नाही आणि कुठं चालले. स्प्रे तरी घ्या हातात. ते 2 जण लगेच चालले होते आतमध्ये. काहीतरी घ्या आतमध्ये. पाणी घ्या. स्प्रे घ्या. ते दोघे असेच चालले होते. हा एक स्प्रे घेऊन चालला. एक पाणी घेऊन चालला. आता एक काम करा. एक जण असाच पाठवा त्या दोघांना घेऊन यायला. म्हणजे बरं होऊन जाईल. पायाला काहीतरी दुखापत झाली. क्रॅम्प आला असेल किंवा जे स्टेप आउट करून खेळला आणि त्यानंतर अँगल बनवला त्यामध्ये मला वाटतं खाली पंजाला काहीशी दुखापत झाली असेल. मगाशी जशी सुमितला झाली होती तशी नसावी. सुमितला फार वेदना होत होत्या. 2 मिनिटात तयार झाला. लवकर खेळा. बघा हा जो उशीर लावताय ना तुम्ही. मोमेंटम ब्रेक होतो आणि त्यानंतर उशीर झाल्यानंतर धावा इथे होणार नाही. ते काय बॅट आहे का मागे? काय हँड ग्लोव्ज आहेत ना? सुमित. हा 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 जो जीता वही सिकंदर. हारा वो घर के अंदर. दोघही बरोबरीत आलेत. पारितोषिक नंतर इथे मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. पुढचा चेंडू बिग हिट. हाय अँड हँडसम. जस्ट लुकिंग अबाव. षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. आपण इथे पाहतोय धावसंख्या होते ती 81 धावा. 13 चेंडूंमध्ये 32 धाव्यांवरती इथे बसवराज नाबाद आहे. 15 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. 15 बॉल 17. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा प्रयत्न.
मला वाटतं हा प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या वाजवायला अजिबात लाजू नका, बिंदास वाजवा. काय इथे एफर्ट दिलेत बघा, संघाचा संघ नाही काय एफर्ट दिलेत, अप्रतिम आहे. झेल झाला असता ना तर आतापर्यंतचा या वर्षातला सर्वात सुरेख झेल झाला असता कुठल्याही स्पर्धेमध्ये असला तरी. एवढा अप्रतिम प्रयत्न केलाय. लोकांच्या हातातून चेंडू निसटतात, इथे आपल्या हातातच चेंडू येत नव्हता, तो तुम्ही प्रयत्न केलाय म्हणजे दात तर द्यावीच लागेल. पुढचा चेंडू, इथे पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला अख्खं घरटं रिकाम आहे. मी मगाशीच सांगितलं दरवाजा उघडा ठेवलाय, चोर येऊन चोरी करून गेला. चौकार 4 धाब्यांसाठी. खेळाडूच नाहीये, अजून एखादा खेळाडू पाहिजे होता 12वा, तिथे लावता आला असतं. हा मला वाटतं सुमित सर बाद झाले तेव्हापासून काहीशी प्रगती इथे संघाने केली. कारण विनायकला जे जीवदान मिळालं ना ते विनायकने सार्थ करून दाखवलं. पुढचा चेंडू, इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. 12 चेंडू आणि अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 10. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 11 पाहिजेत, 11 करायच्यात 12 मध्ये. 12 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. थोडस पटपट खेळा. इथे फलंदाजांनी चांगली कामगिरी केली परंतु गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी काही अंशी खराब क्षेत्ररक्षण केलं. बघा ही संधी परत परत मिळत नाही. फायनल मध्ये परत परत येता येत नाही. एका धावेने जरी फायनल जिंकली तरी सुद्धा फायनल जिंकल्याचा आनंद आहे. ती किती धाव्यांनी जिंकली आणि मी किती मारले ते विसरून जातात लोक. फायनल कोणी जिंकली हे फक्त लक्षात राहील. 12 मध्ये 11, अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्रमोद सर इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. काहीतरी कारनामा वेगळा करून दाखवावा लागेल. 12 चेंडू 11 धावा. इथे धावा खर्च न करता षटक समाप्त करावा लागेल. पहिला चेंडू तर इथे जेमतेम लागलाय, तोंडाला लागलाय बॉल. थांबा, त्यांच्या तोंडाला लागलाय बॉल. तोंडाला लागलाय का बघा, डोळ्याला लागलाय का तोंडाला लागलाय. पाणी घेऊन जा, पाणी. बॅटला लागून लागला का? तोंडाला लागलाय बॉल त्याच्या.
इथे काहीशी इंजरी आल्यामुळे फलंदाज इथे बदली, दुसरा फलंदाज इथे मैदानामध्ये येत आहेत. परेश नवीन बॅटर तिथे उद्धव यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. काहीशी दुखापत इथे झाल्या कारणाने इथे फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागतंय. परंतु इथे अजूनही मॅच ऑन आहे. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पलटवार होतोय की काय? इथे चेंडू ऑन साइडला खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. दुसऱ्या धावेला इथे नकार आहे. 10 धावांची गरज आहे. पापण्यांना लागलाय ना, पापण्यांना जखमून झाले ना. हा ठीक आहे, पापण्यांना लागलाय ना, ठीक आहे. मग काय ते काय माहितीये का, ज्यावेळेस तो बॅट वरतून येत होतो ना, असं फिरतो गार केलं ते कापलं जातं. इथे चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. इथे फलंदाज धावबाद आहे. परेश इथे धावबाद आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पापण्यांना लागले मग काय एवढं हे, ते थोडीशी जखम होणारच. किती बॉल किती आहे? 8 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. 12 मध्ये 11 होत्या, इथे 8 मध्ये 10. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. माही महेश. गाड आले फक्त गाडा प्लास्टिक त्या दिवशी रायगड प्रीमियर लीगला हाय पवार बॅटवर तो असा खेळतो, तो असा आडवा बॉल लागला डायरेक्ट सपकन डोळ्यावर. नाही किरण पवार इथे फलंदाज बाद, जेल बाद आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. किती फलंदाज बाद झालेत? 5 फलंदाज इथे बाद आहेत. 7 मध्ये 10 आहे ना मॅच. अजून मॅच संपलेली नाहीये. सर उठून गेले का इथे? त्याच्यामुळे इथे तुमची आउट झाली. बॅट्समन कोण आहे सर? नवीन बॅटर मैदानामध्ये. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 7 बॉल 10. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे? आता पुन्हा एकदा मॅच कडे थोडंसं आपण लक्ष वळवूया. काहीशी दुखापत झाल्यामुळे सगळ्यांचे चेहरे इथे पडलेत, परंतु हरकत नाही. सुदैवाने मोठी दुखापत नसावी. परंतु इथे मॅच मध्ये इथे आपण पाहतोय प्रमोद सरांनी पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय. 7 मध्ये 10 हा चेंडू फार महत्वाचा आहे. कारण नॉन स्ट्राईकला जे बसवराजला आपण पाहतोय तो या चेंडूवरती धाव घेईल की नाही ही मोठी शक्यता व्यक्त करावी लागते. हा चेंडू देखील डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे. प्रमोद सरांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा, कारण 11 धावांची गरज होती. 12 मध्ये फक्त 1 धाव खर्च केली, फक्त 1, आणि 2 फलंदाजांना त्यांनी बाद केले. आता शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 बॉल 10. संघाच्या संघनायकाच्या हातामध्ये चेंडू आहे. बघा मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. स्ट्राईकला बसवराजच आहे. आता 6च्या 6 चेंडू तिथे बसवराजला खेळावे लागतील आणि 6 मधले 2 चेंडू सीमारेषा पार धाडावे लागतील. सामना जर का टाय झाला तर काय आहे? सुपर ओव्हर आहे की कंपल्सरी चेस आहे? आताच सांगा, नंतर परत नको चर्चा. सुपर ओव्हर का?
मग थोडासा अंधार पडला तर आपण दुसरा चेंडू देऊ, खुळखुळ्याच्या चेंडूने खेळू. अंधार पडल्यावरती हा चेंडू दिसणार नाही, मग चेंडू चेंज. इथे भूपेंद्र सर गोलंदाजी मार्कवरती आहेत. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आहे, किती अंधार पडला तरी सुपर ओव्हर होणारच आहे. 6 चेंडू आणि 10 धावींची गरज. बघा मेगा फायनल आहे. काय मॅच इथे रंगली आहे आणि काय रंगवली आहे प्रामुख्याने प्रमोद सरांनी. पुढचा चेंडू बसवराजसाठी. पहिला चेंडू इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल, इथे टिपलाय, फलंदाज बाद. अरे बापरे, वा वा. पाच चेंडू आणि 10 धावींची गरज. सात झाल्या ना, तो काय बॅटिंग करणार नाही. 7 गेले नाही, आता ह्यांचं जरा अवघडच आहे. हा 5 बॉलामध्ये 10. नवीन बॅटर कोण आहे? अमर. 5 चेंडू आणि 10 धावींची गरज. पहिल्या चेंडूवरती इथे मॅचला टर्न झालाय, म्हणजे 12 मध्ये 11 एकच धाव आली, त्यामुळे ही जी गडबड झाली, जी काहीशी दुखापत झाली, जो वेळ गेला ना त्यामध्ये मोमेंटम डिस्टर्ब झाला. असं होतं सातत्याने. 5 मध्ये 10. चांगला झेल तिथे अंडर प्रेशर टिपण्यात आला. 5 मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. पुढचा चेंडू इथे फुलटॉस अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढलाय. 1 धाव तर पूर्ण आहे. इथे एकाच धावेवरती समाधान आहे. इथे 4 चेंडू आणि 9 धावेंची गरज. काय फायनलची मॅच झाली आहे. 4 मध्ये 9 फायनल व्हावी तर अशी उत्कंठा वाढवली आहे दोन्ही संघांनी. ते चेंडू पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे होतोय. 2 धावा इथे पूर्ण आहेत. 3 चेंडू आणि 7 धावेंची गरज. 3 बॉल 7. आता इथे एखादा मोठा फटका जर नाही आला तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावा कंपल्सरी पाहिजेत, मग सुपर ओव्हर होईल. 3 चेंडू आणि 7 धावेंची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा. काय होईल या मॅच मध्ये? एखादा मोठा फटका येईल का? गोलंदाज इथे कमबॅक करेल का? इथे काय आहे? बोल्ड आउट आहे. बापरे, नाहीतर हा चौकारच होता. बॅट लागली असती तरी 4 होता. आता समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 7 धावींची गरज. आता बॅट फिरवा, नाहीतर घरचा आहेर. हा चिंचवडचं नशीबच आहे, मग तुम्ही काही म्हणा. एकतर त्यांनी रनरेट मध्ये फायनलचं तिकीट देखील मिळवलं आणि 12 चेंडू मध्ये 11 धावा. इथे प्रेक्षक म्हटले संपली मॅच, आणि त्यांनी पुन्हा एकदा नशिबाची साथ घेतली. हे मात्र फार उलट समीकरण झालं. आता एखादी जर काही ही मॅच IPL ची असते ना तर लोक म्हटले असते फिक्सिंग आहे. इथे फिक्सिंग नाहीये ना, ते एखाद्याला वाटायचं फिक्सिंग चालू आहे. 12 बॉलात 11 आणि फक्त 3 फलंदाज बाद. कोणी म्हणेल फलंदाज जिंकतील. इथे 60 फलंदाज बाद झालेत. त्यानंतर आता 2 चेंडू मध्ये 7 धावेंची गरज. षटकार येईल का? चौकार येईल का? निर्धाव चेंडू जाईल का? नो बॉल आहे. अरे देवा, इथे एखादी धाव येणं गरजेचं होतं. नो बॉल. इथे गोलंदाजाकडून चुकी झाली. 2 चेंडू आणि 6 धावेंची गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. इथे फ्री हिटचा चेंडू आहे. आता आडवं तिडवं कसंही खेळावं लागेल. 2 चेंडू आणि 6 धावेंची गरज. अरे आखरी कमाई रे. तिकडे तिकडून तिकडे तिकडे नुसता असा लावला तरी 4 आहे. डोक्याचा वापर करण्याची गोष्ट आहे. 2 चेंडू आणि 6 धावा कशा मिळतील? इथे चेंडू फ्री हिटचा आहे. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. दुसरी धाव इथे पूर्ण केली जाईल का?
इथे फलंदाज धावबाद. 1 चेंडू आणि 5 धावा. चौकार मारला तर सुपर ओव्हर. नवीन बॅटर आहे त्या नॉन स्ट्राईकला नाव आनंद आहे. आता खऱ्या अर्थाने आनंद कोणाला होतोय काय माहिती. आनंद कोणी पाहिलाय का? मी पाहिलाय, तो मैदानामध्ये आलाय. आता जर चौकार आला ना तर दुगना मजा. सुपर ओव्हर बघायची आहे का? फलंदाजाला चौकार मारावा लागेल का? 5 पाहिजेत. सुपर ओव्हर होत नाही असं म्हणून चालणार नाही. इथे चिंचवड संघाने बाजू मारली. वाजवा गाणं. ये होईना बात. गेलेली मॅच जिंकली. डीजे 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 डीजे. मैदानामध्ये नाचू नका, बाहेर या. मैदानामध्ये नाचतात. हा, अशा 2-3 उड्या मारल्या तरी चालतील. परत एक. हा, अरे बापरे, इथे रॅम्बो सर्कसच चालू झाली. चला चला चला, या लवकर. आपण बक्षीस समारंभ लगेच संपन्न करतोय. काय मॅच झाली. वेल डन.